काही वस्तू कितीही जुन्या झाल्या ना तरी त्या टाकून द्याव्याशा वाटत नाही. भरपूर अशा आठवणी आपल्या जोडल्या गेलेल्या असतात. कशा ते सांगतेच पुढे तुम्हाला. तर सकाळी देवपूजा करून घेतली. त्यानंतर इकडे की फ्रीजमध्ये भाजीपाला लावला आणि मिरचीचे देठं काढून ठेवत असते मी. बारीक मिरचीचे म्हणजे मग जास्त दिवस टिकतात त्या. रातसाठी इकडे नाश्त्याला आता मी अंडा पोळी केली होती. त्यानंतर मग घेतली ही पेंटिंग. आता ही पेंटिंग ना 15-20 वर्षापूर्वीची आहे. ताईने बनवली होती, पण आता फ्रेमिंग तिची खराब झालेली. पण पेंटिंग खूप सुंदर आहे, मला खूप जास्त आवडते. तिला ॲम्बियस पेंटिंग असं म्हटलं जातं. मग मी फ्रेमवाल्याकडे नेली तिला आणि मस्त असं फ्रेमिंगसाठी टाकून आले. आता कशी होते काय होते दाखवतेच तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मिळेल तेव्हा. आता इकडे ना बऱ्याच दिवसानंतर मी वेणी घातली होती आणि आज वेणी घालूनच बाहेर गेले होते, कारण माझा ना नेहमीच वरती आंबाळा असतो केसांचा. म्हटलं चला आले आणि मला खूप जास्त भूक लागली होती. मग माझ्याकडे वरण होतं हे फोडणीचं. म्हटलं चला काहीतरी करूया. इकडे आता एक चपातीचं कणिक पण मी काढून ठेवलं होतं सकाळीच. आणि मग इकडे जिरे मोहरी आणि हिंग, त्यानंतर लाल तिखटाची फोडणी दिली. एक मिरची पण घातली कारण मला थोडंसं तिखट पाहिजे होतं. त्यानंतर इकडे चवीनुसार मीठ घातलं आणि त्यामध्ये लाटून अशा ह्या चकोल्या म्हणजे वरण चकोल्या मी करायला घेतल्या होत्या आज. आणि 10 मिनिटं त्याला शिजवल्या. तोपर्यंत म्हटलं चला किचन ओटा गॅस आवरून घेऊया. पटापटाचं क्लीन केलं आणि एवढी भूक लागली होती ना मला, तर पटकन मस्त गरम गरम मस्त तूप किंवा मग तेल टाकून आपण खाऊ शकतो. आणि मग खायला घेतले. एकच नंबर झाल्या होत्या बरं का, खरं सांगते तुम्हाला. आणि कुठलीच गोष्ट वाया घालवायची नसते. चला भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय. जाता तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही.